भोजापूर चालीच्या माध्यमातून तळेगाव पाणीपुरवठा योजनेला मदत करण्याबाबत आपण निश्चितच सकारात्मक विचार करणार आहोत. मात्र अनेक वर्ष कार्यरत असलेली 17 गाव तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना समिती तातडीने बरखास्त करून तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी समितीचा आढावा घेऊन समिती नावाने गठीत करण्याविषयीच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावामध्ये सुमारे 4,58,00,000 रुपयांच्या तसेच तळेगाव येथील 1 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या प्रसंगी आमदार अमोल खताळ, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, भाजपाचे भीमराज चत्तर, शिवसेनेचे विठ्ठलराव घोरपडे, सरपंच शशिकला पवार, तळेगावच्या सरपंच उषा दिघे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ हजर होते. तळेगाव पाणी पुरवठा योजनेच्या प्रश्नाचा उल्लेख करत मंत्री विखे पाटील म्हणाले की वर्षानुवर्ष 30 माणसं पाणी पुरवठा समितीमध्ये राहिल्यामुळे समितीच्या कामाचा कोणालाही अंदाज येत नाही. त्यामुळेच समिती बरखास्त करून त्यामध्ये सर्व गावांचे ग्रामसेवक घेऊन दर महिन्याला समितीच्या कामाचा आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. राज्यामधील महायुतीचे सरकार जनतेसाठी काम करत असून दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याच्या उद्देशाने निर्णय घेतले जात आहेत. भोजापूर चालीच्या कामासाठी 44 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. भविष्यामध्ये या पाण्याचा उपयोग तळेगाव पाणीपुरवठा योजनेला कसा करून देता येईल याविषयी अधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करावा असंही मंत्री विखे पाटील म्हणाले. मालदाडच्या पाणीपुरवठा योजनेला लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. परंतु अजूनही आपली जुनी योजना काही सुरू होत नाही. नवीन योजना वादातीत पडलेली आहे. त्यामुळे या 17 गावाच्या पिण्याच्या पाण्यावर त्याचा प्रचंड परिणाम होतोय. परंतु खालच्या भागांमध्ये काही भागात निळवंड्याचं पाणी गेल्यामुळे काही तीव्रता यावर्षी जाणवली. मला वाटतं साधारण या संपूर्ण योजनेच्या मध्ये ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या आपण अडचणी दूर करून त्याच्यातून आता मार्ग काढावा लागेल. तोपर्यंत किंवा जुनी पाईपलाईन जरी आता जुनी झाली, लिकेज असतं सगळी बरोबर आहे. त्या अधिकाऱ्याशी आता बोलत होतो. आणि दोन्ही बाबतीमध्ये म्हणजे जुनी पाईपलाईन दुरुस्त करताना तातडीनं आपल्याला पाणी देता आलं पाहिजे आणि नवीन पाईपलाईन जे काम बंद पडलेलं आहे ते आपल्याला सुरू करता आलं पाहिजे. अशा दोन्ही कामासाठी आपण प्राधान्य देणार आहोत. मला वाटतं निश्चितपणे साधारण या महिन्यामध्ये, विशेष करून या वर्षाखेर आता आलं ते 3-4 दिवसामध्ये या सगळ्या कामाला आपण सुरुवात करू. म्हणजे आपण मला वाटतं हे तळेगावचा प्रश्न आणि 17 गावचा प्रश्न या ठिकाणी सुद्धा मोदत. पण एवढंच आहे की इथं जी बॉडी आहे साहेब, तुमचं इथं बॉडी जी चालवते वॉटर सप्लाय स्कीम, ते पैसे गोळा करतात, घरी घेऊन जातात. तेव्हा तुम्ही आता पहिले ती पाईप बॉडी बदल कधी काही कायदेशीर नाही घेत. लिगल बॉडी लिगली करून टाकलं. प्रत्येक ग्रामसेवक स्वतःहून पाण्याची काळजी घेत जाईल. म्हणजे मग कोणी हा पुढे नेमला, तो पुढे नेमला, आपल्या ते भानगडी आहेत ना. किती वर्ष आपल्या महिने सरपंच वाद पुरला आपल्याला कधी चेरून मला वाटतं सगळे ग्रामसेवक नेमून टाका तुम्ही. ती 10-15 ग्रामसेवक आहेत त्या गावांचे, त्यांची कमिटी करा. त्यातनं ज्या तळेगावचा अन्य कुठला तुम्हाला वाटतो ग्रामसेवक चांगला आहे त्याला अध्यक्ष कोणा करू नका, समन्वय करा. समन्वय मग तो समन्वयाने काम करेल. अध्यक्ष म्हणला की झालं भांडण सुरू आहे. मासिक मिटिंग बोलतो आपण ना, तर त्या मासिक मिटिंगमध्ये हा एक विषय राहू द्या की तळेगाव पाणीवर कामाचा आढावा घेणे. म्हणजे मग दर महिन्यात तुमच्या ग्रामसेवकांच्या मासिक मिटिंगमध्ये हा एक विषय घेतला, तो आढावा होऊन जाईल. माझी अपेक्षा आहे तुम्ही दोघांनी तातडीने या संदर्भात कारवाई करा. मी आता थोडी नाराजी व्यक्त केली जीवनपाती करण्याच्या अधिकाऱ्यावरती गैर हजर आहेत. कुठं गावाला गेले, त्यावेळेला मी कुठं गावाला गेलो म्हणलं बरं आमचे उपकार केले म्हणून तुम्ही गावाला गेले असं सांगितलं फोनवर आता. परंतु कार्यवाही सुरू करू आपण. त्यांना शोकस काढून टाकू. तहसीलदार साहेब कार्यक्रम एसीना कळवा, अधिकारी गैर हजर आहेत. परंतु पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. विशेष करून आता कुठल्या प्रकारची अडचण नाही. अनेक वर्ष निळवंड्याचं पाणी येणार नाही येणार याच्यावर बाकीचे जलनायक झालेत. परंतु घोरपडेसारख्या
कार्यकर्त्यांनी चांगले प्रयत्न केले आणि सगळ्या संघर्ष केला आणि आज आपण निळवंडेच्या सगळ्या भागामध्ये पाणी देऊ शकलो. भोजापूरच्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये अडचणीत असेल तर पाणी उचलून देता येईल कमी अधिकाऱ्यांनी सांगितलं निळवंड्याच्या, तर त्याचा एक विचार तळेगावसाठी आपल्याला स्वतंत्र करता येईल तो विचार आपण करू की ज्यामुळे हा निर्णय तो दोन्ही बाजूला तुमचा कसा पाणी देता येईल या दृष्टीने आपण निश्चितपणे विचार करू. पण आज या भागातील बऱ्याच गावांना पाणी मिळतंय निळवंड्याचं. तुझं शरद पाटला वर गाडीपासून आणि पाण्यात मी त्या खात्याचे मंत्री असताना मी पाणी देऊ शकत नाही तर ते बरोबर नाही. 100% तळेगावला पाणी द्यायची जबाबदारी माझी राहील आणि उर्वरित सगळ्या गावांना जिथं जिथं आवश्यक आहे त्या ठिकाणी आपण पाण्याच्या व्यवस्थेसंदर्भात कार्यवाही करू. आज काही गर्दीमध्ये होईना चांगला कार्यक्रम. 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. निधी महायुती सरकारचा असतो पण श्रेय घ्यायला वेगळीच माणसं पुढे असतात. याचा विचार जनतेनं करावा. नगरपालिका निवडणुकीमध्ये झालेला पराभव खुल्या दिलाने आम्ही स्वीकारला, मात्र विजय कसा मिळाला हे जनतेला सुद्धा माहिती आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. निळवंडे कालव्यावरील रस्त्याच्या कामाला 2 कोटी 9 लाख रुपये तसेच निळवंडे 2 डाव्या कालव्यावरील 10 लोखंडी पुलासाठी 1 कोटी 13 लाख रुपये यांच्यासह तळेगाव येथील पाणी पुरवठा तलावासाठी 4 लाख, तळेगाव चौकाच्या सुशोभीकरणासाठी 9 लाख तसेच अन्य सामाजिक उपक्रमांसाठी महायुती सरकारने मंजूर केलं असल्याचं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलं आहे. कामांना लोकार्पण व भूमिपूजनासाठी निधी हा 1 वर्षामध्ये आपण महायुती सरकारच्या माध्यमातून मिळवण्यासाठी यशस्वी झालोय. ज्या पद्धतीने यापूर्वी सुद्धा आदरणीय साहेबांकडे महसूल मंत्रीपद होतं, त्यावेळेस महसूल मंत्रिपदाच्या माध्यमातून विविध कामाचे निर्णय, कामाचा धडाका या संगमनेर तालुक्यामध्ये झाला. अंदाजे 2000 कोटीच्या आसपास निधी आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये त्या कार्यकाळामध्ये आला. तुमची आमची काळजी होती. तुमचा तळेगाव निमोन भाग हा पाण्यापासून नेहमी वंचित ठेवला गेला होता. दरवेळेस या भागातील लोकांना राजकीय त्रास दिला जात होता, परंतु तुमचं आमचं भाग्य चांगलं, तुमचं आमचं नशीब चांगलं म्हणून आपल्याला जलसंपदा विभागाचे मंत्री म्हणूनच आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे ती जबाबदारी आली. आणि साहेबांकडे जबाबदारी आल्यानंतर आज ज्या पद्धतीने काही लोक आरोप करतात पाणी पळवलं, परंतु खऱ्या अर्थाने पाणी देण्याचं, आपल्या संगमनेर तालुक्यातील गावागावातील लोकांना पाणी देण्याचं काम आदरणीय साहेबांच्या माध्यमातून होत आहे आणि त्याची सुरुवात झाली. भोजापूर पूरचारीचं सुद्धा 44 कोटी रुपये आज त्या माध्यमातून देण्यात आले. तळेगाव जो आपला साकूरपाटा भाग होता त्या भागासाठी सुद्धा 100 कोटी रुपयापर्यंतचं सर्वेक्षणाचं जे काम आहे, सर्वेक्षण सुरू आहे, परंतु 100 कोटीपर्यंत निधी सुद्धा पाण्यासाठी देण्याचा साहेबांनी आपल्याला निर्धार केला आणि निर्णय घेतलेला आहे. या भागामध्ये आज मी आमदार झाल्यापासून प्रत्येक गावामध्ये 25 लाखाच्या पुढंच आणि 2 कोटीच्या आसपास निधी दिलाय. धार्मिक स्थळं असेल, छोटे मोठे झाला पाहिजे, त्यासाठी सुद्धा आपला प्रयत्न आहे. त्यामुळं कामाच्या बाबतीत आपण कुठंच कमी पडत नाही. परंतु आता शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलो, लाडक्या बहिणींच्या पाठीशी आपण उभं राहिलो, युवकांच्या पाठीशी उभं राहतोय. सगळ्याच समाजातील घटकांना न्याय देण्याचा निर्णय आपल्या या महायुती सरकारच्या माध्यमातून होतोय. कितीतरी योजना केंद्राच्या राज्याच्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मधल्या काही कालावधीमध्ये थोडे काही गैरसमज झालते, परंतु त्याच्यावर मात करून आज आपण सगळे पुढे चाललोय. गावचा विकास कधी होऊ शकतो तर केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार आहे, पालकमंत्री महोदय आपले आहेत, तालुक्याचा आमदार आपला आहे आणि अशा वेळेस आपल्याला विकासासाठी कुठलाही निधी कमी पडत नाहीये. परंतु तुमची आमची जबाबदारी वाढलेली. आज बिबट्यांची संख्या संगमनेरमध्ये महाराष्ट्रात मोठ्या संख्येने वाढलेली असताना सुद्धा संगमनेर सारख्या ठिकाणी आज साहेबांच्या माध्यमातून आपण ड्रोन असेल, गाड्या असेल, प्रत्येक वस्तू दिल्या गेल्या. आज ज्या शेतकऱ्यांची जी समस्या होती, शेतकऱ्यांनी यापूर्वी सुद्धा बोलून दाखवलं होतं, परंतु आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एक जो मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प सुरू आहे, यापूर्वी आपण 4-5 महिन्यापूर्वी करे येथे जो प्रकल्प आहे त्याची सुरुवात करून अंदाजे 1000 ते 1200 शेतकऱ्यांना दिवसावीज आपण देतोय. लवकरच आपल्या या पुढे चाललंय. या प्रकल्पासाठी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय
नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं नेहमी आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य राहिलेलं आहे. विविध विकास कामं सुरू आहेत. आज या भागात प्रत्येकाला मागील तिथं आपल्याला शेतकऱ्यांनी ओव्हरलोडचा डिप्या असेल त्या डिप्या सुद्धा आपण दिल्या. डिप्यांच्या बाबतीत आम्ही तुम्हाला सुद्धा आज जर आपल्या माध्यमातून आपल्या सरकारच्या माध्यमातून निधी येतोय तर हा निधी आमदाराच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून येतोय तर त्याला कुठेतरी प्रत्युत्तर द्यावं लागेल. आज रस्त्यांसाठी कोट्यवधीचा निधी आणतोय आपण. मधल्या कालावधीमध्ये काही रस्ते रद्द झाले होते. ते रस्ते रद्द होण्याचे कारण यांच्या भावानी ते टेंडर घेतले होते असं आम्हाला अधिकाऱ्यांकडून कळालं. आता त्यांना असं वाटलं का जर कामं करायचे तर कामं दर्जेदार करावं लागतील आणि त्यांनी कामं न केल्यामुळे ते कामं रद्द आले होते. परंतु आदरणीय साहेबांच्या मागे लागून पाठपुरावा करून जयकुमार गोरे साहेबांकडून पुन्हा 4 कामांना मंजुरी आली आणि आपल्या भागातील जे काही रस्ते राहिलेले आहेत ते सुद्धा लवकरच मंजूर होणार आहेत. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर.